Welcome to Mahali's Academy. Basic Surveying, Unit 1, Overview and Classification of Surveying. Today's topic, Principles of Surveying. By Professor Nikhil Mahali. चला, मग आपल्याला कळालं की सर्वे म्हणजे काय, आपल्याला कळालं की सर्वे आपण का करतो. मग पुढचा मुद्दा येतो की सर्वे करायचा कसा. त्यासाठी शिकावं लागेल प्रिन्सिपल्स ऑफ सर्वेइंग. स्टार करा, खूप जास्त वेळा एक्झामला आलेले प्रिन्सिपल्स ऑफ सर्वेइंग. सर्वे जो असतो ना तो 2 पॉइंट वर काम करतो. 2 प्रिन्सिपल वर हा सगळं सर्वेचं काम चालतं. सर्वेचं सर्व वर्क हे 2 प्रिन्सिपल वर वर्क करतं. एक आहे वर्किंग फ्रॉम होल टू पार्ट. वर्किंग फ्रॉम होल टू पार्ट. आणि सेकंड आहे to fix position of unknown point with respect to the known point. ह्या 2 प्रिन्सिपल वर तुमचं सगळाचा सगळा सर्वे काम करतो, वर्क करतो. मग पहिला प्रिन्सिपल काय, वर्किंग फ्रॉम होल टू पार्ट. मग पहिलं प्रिन्सिपल घेऊया, वर्किंग फ्रॉम होल टू पार्ट. वर्किंग फ्रॉम होल टू पार्ट. ओके, आता काय करायचं बाळांनो, बघा बरं का. आता हे प्रिन्सिपल कसं वर्क करतं इकडे तुम्ही लक्ष ठेवा. इकडे बघा, दिस इज युअर एरिया. हा एक एरिया आहे ज्याचा सर्वे तुम्हाला करायचा आहे. ओके, आता या एरियाचा सर्वे करताना मी काय करेल माहिती का, सगळा एरिया एकदम करायचा का, तो खूप मोठा एरिया असेल. मग एवढ्या मोठ्या एरियाचा सर्वे करायला त्याचे छोटे छोटे तुकडे करायचे. कसे, त्यासाठी ना मी प्रथम घेईन प्रायमरी पॉइंट्स. याला नाव देईन कॅपिटल मध्ये ABCDE. हे झाले प्रायमरी पॉइंट्स. काय झाले, प्रायमरी पॉइंट्स. आता काय करील मी, या प्रायमरी पॉइंटला असं कनेक्ट करून घेईन. घेतलं करून, या प्रायमरी पॉइंटला मी कनेक्ट करून घेतलेला आहे. ओके, प्रायमरी पॉइंटला कनेक्ट करून घेतल्यानंतर तुम्हाला दिसतंय की तुमचा जो होल एरिया होता, संपूर्ण एरिया, त्याचे छोटे छोटे तुकडे झाले का. म्हणून याचं नाव आहे होल म्हणजे संपूर्ण एरिया. आणि पार्ट करायचे. होल एरियाचे छोटे छोटे पार्ट करायचे. पण ते पार्ट मी कसे केले बघा बरं, ट्रायंगल 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 ट्रायंगल. होल एरियाचे जर मी ट्रायंगल केले तर मग मी त्याचा सर्वे करू शकतो. बिकॉज ते आता छोटे झाले. आणि ट्रायंगल असा एकुलता एक शेप आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला फार जास्त कॅल्क्युलेशन करायची गरज पडत नाही. कारण साईड किती, फक्त ट्रायंगलला 3च आहेत. तसं स्क्वेअरला 4 साईड, प्रत्येक अँगल 90 डिग्री, प्रत्येक अँगल 90 डिग्रीचा. म्हणून इथं आपण ट्रायंगललाच प्रिफर करतो. आतला जो पॉइंट येतो ना, आतला पॉइंट, त्याला नेहमी स्मॉल लेटरने डिनोट करतात. कशाने डिनोट करतात, स्मॉल लेटरने. या बाहेरच्या पॉइंटला म्हणतात प्रायमरी पॉइंट, आतल्या पॉइंटला म्हणतात सेकंडरी पॉइंट. मग प्रायमरी पॉइंट आणि सेकंडरी पॉइंटच्या मदतीने होल एरियाला डिवाइड करायचं पार्ट मध्ये. ते पार्ट जनरली ट्रायंग्युलर शेप मध्ये असायला हवेत. एवढ्या मोठ्या पार्टचे तुम्ही ट्रायंगल असे भाग केले, म्हणून या सगळ्याला म्हणतात ट्रायंग्युलेशन. आणि याचं नाव आहे वर्किंग फ्रॉम होल टू पार्ट. होल म्हणजे काय, संपूर्ण एरियाचे पार्ट करायचे, तुकडे करायचे. कसे, ट्रायंगल. कळालं घे मी काय बोललो. मग लिहा माझ्याबरोबर. फिगर काढली. चला, फिगरही काढा, मी जे लिहितोय ते लिहा. the whole area
is divided into the shape of into the various parts असले into the number of parts into the number of parts having shape of triangles this method of dividing whole area into the triangles is called as triangulation. वर्किंग फ्रॉम होल टू पार्ट याच्यामध्ये काय केलं जातं, तुमचा जो संपूर्ण एरिया आहे ज्याचा तुम्हाला सर्वे करायचा आहे तो डिवाइड करायचा खूप साऱ्या पार्ट मध्ये, इज डिवाइडेड इनटू नंबर ऑफ पार्ट्स. सगळा एरिया तुम्हाला छोट्या छोट्या पार्ट मध्ये डिवाइड करायचा आहे, नंबर ऑफ पार्ट करायचे, अँड हॅव्हिंग अ शेप ऑफ ट्रायंगल. आणि डिवाइड करताना त्या पार्टचा शेप कसा असला पाहिजे, ट्रायंगुलर शेप असला पाहिजे. म्हणजे थोडक्यात अशी मेथड ज्यामध्ये संपूर्ण होल एरिया डिवाइड केला जातो ट्रायंगल मध्ये, त्या मेथडला म्हणतात ट्रायंगुलेशन. व्हॉट इज ट्रायंगुलेशन? डिवाइडिंग द होल एरिया इनटू द शेप ऑफ ट्रायंगल, त्याला म्हणतात ट्रायंगुलेशन. एवढा मोठा एरिया तुम्ही ट्रायंगल मध्ये डिवाइड केला, याला म्हणतात ट्रायंगुलेशन. याच्यामध्ये जे ट्रायंगल असतात ते जनरली इक्विलॅटरल ट्रायंगल हवेत, त्यांचा अँगल 30 डिग्री पेक्षा मोठा असावा आणि 90 डिग्री पेक्षा छोटा असावा. द ट्रायंगल्स should have angles greater than 30 degree but less than 90 degree. तुमचे जे ट्रायंगल्स आहे त्याच्यामध्ये जनरली अँगल हा 30 डिग्री पेक्षा मोठा असावा पण 90 डिग्री पेक्षा छोटा असावा. थोडक्यात तुमचा ट्रायंगल हा इक्विलॅटरल ट्रायंगल असला तर खूपच चांगलं. जेवढे ट्रायंगल इक्विलॅटरल असतील तेवढं तुमची अॅक्युरेसी वाढेल. जेवढे जास्त तुम्ही ट्रायंगल घ्याल अॅक्युरेसी वाढेल. जितके जास्त छोटे छोटे पार्ट कराल तेवढी अॅक्युरेसी तुमची जास्त राहील. ऍज द नंबर ऑफ ट्रायंगल्स increases, accuracy increases. जेवढे ट्रायंगलची संख्या तुम्ही वाढवाल, जेवढे छोटे छोटे पार्ट कराल तेवढी तुमच्या सर्वेची अॅक्युरेसी वाढेल. ओके, कळले कसे पार्ट करायचे? हे जे कडेचे पॉइंट्स आहेत याला म्हणतात प्रायमरी और मेन स्टेशन्स. सर्वेइंग मध्ये जो पॉइंट असतो त्याला स्टेशन म्हणतात. कडेकडेच्या बाउंड्रीवरचे जे पॉइंट्स आहेत त्याला प्रायमरी किंवा मेन स्टेशन म्हणतात. आणि याला काय म्हणतात? सेकंडरी स्टेशन्स किंवा सेकंडरी पॉइंट्स, जे आतल्या भागात आहेत. प्रायमरी पॉइंट्सला डिनोट करताना कॅपिटल लेटर वापरायचे आणि सेकंडरी पॉइंटला डिनोट करताना स्मॉल लेटर वापरायचे. बघा, स्मॉल लेटर आहे, कॅपिटल लेटर आहे. कोणाला काही शंका? हे लिहिलं का खालचं? घ्या बरं हे लिहून पटकन, माग असाल तरी. दिस इज द प्रिन्सिपल. कोणाला काय डाऊट?
झालं का रे बाळांनो? यात काय डाऊट? सेकंड प्रिन्सिपल, ते प्रायमरी पॉइंट्स बद्दल इन्फॉर्मेशन लिहून घेता का? प्रायमरी or main stations are on the boundary of the area and are denoted by capital letters. Are denoted by capital letters. हे जे प्रायमरी किंवा मेन स्टेशन्स असतात हे जनरली तुमच्या एरियाच्या बाउंड्रीवर असतात आणि ते डिनोट केले जातात कॅपिटल लेटर्सने. प्रायमरी स्टेशन किंवा मेन स्टेशन हे तुमच्या एरियाच्या बाउंड्रीवर असतात आणि ते डिनोट केले जातात कॅपिटल लेटर्सने. सच ॲज A, B, C, etc. such as ABC, etc. समजतंय वर्किंग फ्रॉम होल टू पार्ट? समजायलाच पाहिजे. झालं का बाळांनो? झालं? secondary or subsidiary stations are inside the boundary of area and are denoted by small letters A, B, C, D. सेकंडरी स्टेशन किंवा सबसिडियरी स्टेशन हे तुमच्या एरियाच्या बाउंड्रीच्या आतमध्ये असतात आणि त्याला स्मॉल लेटरने डिनोट करतात. याला सेकंडरी स्टेशन म्हणतात किंवा सबसिडियरी स्टेशन म्हणतात आतल्या पॉइंट्सला. मग पहिल्या प्रिन्सिपल मध्ये काय केलं? जो मोठा एरिया होता तुमचा त्याचे छोटे छोटे पार्ट केले. ते पार्ट पण ट्रायंगुलर शेप मध्ये असावेत आणि ट्रायंगल सुद्धा कसा असावा? हेविंग अँगल ग्रेटर दॅन 30 डिग्री बट लेस दॅन 90 डिग्री. कडेच्या पॉइंटला नाव द्यावं कॅपिटल लेटर्स मध्ये, आतल्या पॉइंटला नाव द्यावं स्मॉल लेटर्स मध्ये. हे झालं पहिलं प्रिन्सिपल ज्याच्यावर सर्वे काम करतो. आता प्रिन्सिपल नंबर 2, टू फिक्स द अननोन स्टेशन विथ रिस्पेक्ट टू द नोन स्टेशन. स्टेशन म्हणजे पॉइंट. कुठलाही एक अननोन स्टेशन फिक्स करायचा विथ रिस्पेक्ट टू द नोन स्टेशन. In this principle, a new station is located. A new station is established. A new station is established with reference to the known station whose location known station एवढल्या whose वगैरे काय म्हणायचं. या प्रिन्सिपल मध्ये काय केलं जातं? एक नवीन स्टेशन एस्टॅब्लिश केला जातो जो अननोन आहे. कसा एस्टॅब्लिश केला जातो? विथ रिफरन्स टू द नोन स्टेशन. विथ रिफरन्स टू द नोन स्टेशन. For this, linear and
angular measurements, linear and angular measurements are to be done. मग असं करण्याकरता तुम्ही लेंथ मोजू शकता, डिस्टन्स मोजू शकता किंवा मग अँगल मोजू शकता. मग असं करायला एका नवीन पॉइंट जर तुम्हाला एस्टॅब्लिश करायचा विथ रिफरन्स टू द नोन पॉइंट, तर तुम्हाला लिनियर किंवा अँगुलर मेजरमेंट कॅरी कराव्या लागतील. फॉर एक्झाम्पल बघा, मी शिकवतो आता, इकडे लक्ष द्या. आता तुम्हाला एक पॉइंट माहिती आहे, हा एक पॉइंट एक्स आणि हा एक पॉइंट आहे वाय. हे दोन्ही पॉइंट तुम्हाला माहिती आहे. मग मी काय करेल माहितीये, इथं एक पॉइंट घेईल, त्याला नाव देईल झेड. आता हा पॉइंट मला लोकेट करायचंय, मला सांगायचंय की एक्स आणि वायच्या रिस्पेक्टिव्हली हा झेड कुठे. मी काय करेल बघा बरं का, मी काय करतो, मग मी काय करेल माहिती बाळांनो, मी ना याच्यामध्ये एक्स पासून झेडचं डिस्टन्स मेजर करेल, एक्स झेड, आणि झेड पासून वायचं डिस्टन्स मेजर करेल, वाय झेड. म्हणजे काय, थोडक्यात मी काय सांगेल, झेड जेव्हा मी एस्टॅब्लिश करेल विथ रिस्पॉन्स टू दिस टू नोन पॉइंट, हे दोघं माहिती मला कुठे, मग त्याच्या रिस्पेक्टिव्हली हा कुठे आहे, एक्स पासून एवढ्या डिस्टन्स वर, वाय पासून एवढ्या डिस्टन्स, किती, एक्स झेड वाय झेड. म्हणजे ह्या दोन लेंथ जर मी मोजल्या तर मला झेडला लोकेट करता येईल. कळतंय का. फॉर एक्झाम्पल तिथे एक पोल आहे, इथे एक पोल आहे, पोलची जागा फिक्स आहे, मी इथे उभा आहे, तुम्हाला सांगितलं सांगा मी कुठं उभा आहे, तुम्ही काय म्हणाल, सर तुम्ही पोल ए पासून 10 मीटरवर आहे, पोल बी पासून 20 मीटरवर आहे. म्हणजे पोलची जागा तर फिक्स आहे ना, मग तुम्ही माझी जागा कशी फिक्स केली, विथ रिफरन्स टू दॅट पोल्स. तसं एक्स आणि वाय या दोन पॉइंटची जागा फिक्स आहे, त्याच्या रिस्पेक्टिव्हली तुम्ही झेडची जागा फिक्स केली, कशी, बाय मेजरिंग दिस लेंथ. कळालं ना काय केलं, प्रॅक्टिकली समजून घ्या. नंबर 2, आता काय करता येईल, इथं एक्स आहे, इथं वाय आहे, काय करता येईल सांगा. मी काय करेल, मी काय करेल बरं का, बरोबर इकडे बघा, मी काय करेल, ह्या बाजूचा एक अँगल मोजून घेईल, ह्या बाजूचा अँगल मोजेल θ1, ह्या बाजूचा अँगल मोजेल θ2, आणि मग झेडला लोकेट करेल. म्हणजे काय, मी समजेल की इथं एक पोल आहे, इथं एक पोल आहे, आणि इथं मी उभा आहे. मी काय म्हणेल, ह्या पोल पासून एक्स, या पोल पासून झेड हा θ1 एवढ्या अँगल मध्ये, म्हणजे असा अँगल किती आहे θ1, आणि त्या पोल पासून अँगल किती आहे θ2. म्हणजे दोन अँगल जर मेजर केले तर ह्या दोन पॉइंटच्या रिलेटिव्हली झेड हा पॉइंट मला लोकेट करता येईल ना. समजतंय काय बोलतोय, म्हणजे अँगल मोजून सुद्धा तुम्ही पॉइंट लोकेट करू शकता. अजून काय आयडिया करता येईल, बघा ना काय करता येईल, बघा ना, लक्षात येईल तुमच्या स्वतःच्याच, एक्स वाय. बघा आता या ठिकाणी हा तुमचा झेड आहे बरं का, या ठिकाणी हा झेड आहे. आता मी काय करेल, या बाजूची लेंथ मोजेल, एका बाजूने लेंथ मोजेल आणि एका बाजूने अँगल मोजेल. एका बाजूने लेंथ आणि एका बाजूने अँगल मोजला तरी सुद्धा तो पॉइंट लोकेट होईल ना, है की नाही. मी म्हणेल त्या पोल पासून मी 5 मीटरवर आहे आणि ह्या पोल पासून 30 डिग्रीवर आहे, 30 डिग्रीवर. म्हणजे अँगल आणि लेंथ याच्या मदतीने सुद्धा पॉइंट लोकेट करता येईल. अजून कसं करता येईल बरं, काय आयडिया करता येईल, आहे का तुमच्याकडे काय आयडिया. मला जर समजा एक्स वाय माहिती कुठे आहे, तर मी काय करेल, एक्स वाय वर एक तिसरा पॉइंट घेईल डी, एक्स वाय या सर्व लाईन वर एक तिसरा पॉइंट घेईल डी, आणि डी वरून बरोबर झेड वर एक 90 डिग्री मध्ये एक परपेंडिक्युलर ड्रॉ करेल. मग किती अंतर आहे याचं,
ते मी सांगेल, बरोबर ना. म्हणजे लेंथ ऑफ ZD मोजेल. म्हणजे असं परपेंडिक्युलर टाकून सुद्धा या दोघांच्या रिलेटिव्हली हा मेन्शन करू शकतो मी. म्हणजे XY ह्या 2 पॉइंटवर एक सर्वे लाईन ड्रॉ केली, त्या सर्वे लाईनवर एक तिसरा पॉइंट घेतला D, बरोबर तिथून परपेंडिक्युलर ड्रॉ केला, एक लंब ड्रॉ केला, एक लंब काढला आणि इथून एवढं डिस्टन्स मोजलं, तरी सुद्धा हा लोकेट करता येईल ना. कळतंय का? अशा पद्धतीने वेगवेगळ्या आयडियाज वापरून तुम्ही काय करू शकता की 2 नोन पॉइंटच्या मदतीने तिसरा अननोन पॉइंट लोकेट करू शकता. ही झाली तुमची सर्वेइंगची दुसरी प्रिन्सिपल. हे सर्वेइंगचं दुसरं प्रिन्सिपल. कोणाला काय डाऊट? या लिहून चला पटकन. अशा पद्धतीने सर्वेइंगचे 2 प्रिन्सिपल पूर्ण झाले. चला मुलांनो, या ठिकाणी मग आपण बेसिक सर्वे म्हणजे काय हे पाहिलं, सर्वेइंग म्हणजे काय नेमकं डेफिनेशन पाहिली, त्यानंतर इम्पॉर्टन्स, पर्पज किंवा ऑब्जेक्टिव्ह ते पॉइंट्स पाहिले, आणि त्यानंतर आपण पाहिलं की व्हॉट आर द प्रिन्सिपल्स ऑफ सर्वेइंग. ओके, आता बाकीचं आपण नेक्स्ट लेक्चरला पाहूयात. ओके, बाय. Like, share, and subscribe. Thanks for watching.